तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पूर्व. तर एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची जी रिक्त पदे आहे तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला एकत्रित मानधन शासन निर्णयानुसार इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठीची तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथं कमीत कमी 12वी उत्तीर्ण इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला वास्तव्याची अट राहणार आहे. तर उमेदवार स्थानिक प्रकल्पांतर्गत स्थानिक रहिवासी असणे इथं आवश्यक आहे आणि त्याबाबतचा पुरावा तुम्हाला इथं लागणार आहे. तर यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड तुम्हाला इथं लागेल. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे. तसेच विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षापर्यंत आहे आणि ही वयोमर्यादा तुमची 6/2/2025 रोजी इथं विचारात घेतली जाईल. तसेच तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला भाषेचे ज्ञान लागेल. तर तुम्ही इयत्ता 10वी मध्ये मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ज्या अंगणवाडीकरिता अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांची नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषे व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील तर त्या अंगणवाडीमध्ये सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना इथं नियुक्ती दिली जाणार आहे. तसेच उमेदवार जर विधवा किंवा अनाथ असेल तर त्याबाबतचे तुम्हाला इथं प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र इथं लागेल आणि जर तुम्हाला अनुभव असेल कमीत कमी 2 वर्षाचा तर त्याबाबतचे तुम्हाला प्रमाणपत्र इथं लागणार आहे. तर या पदांसाठी जी जाहिरात आहे तर ती 6/2/2025 ला इथं प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 24/2/2025 पर्यंत सादर करायचे आहे. त्यानंतर तुमची इथं प्राथमिक यादी लागणार आहे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून 15 दिवसामध्ये. आणि या यादीबाबत जर तुम्हाला काही हरकती किंवा आक्षेप असतील तर त्या तुम्ही 10 दिवसात इथं नोंदवू शकता. तसेच या पदांसाठी तुमची प्रतीक्षा यादी पण इथे लागणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती कशा प्रकारे होणार आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेसाठी 80 गुण तसेच अतिरिक्त तुम्हाला 20 गुण असणार आहे. तर याद्वारे तुमची इथं निवड केली जाणार आहे. तर एकूण ज्या जागा आहेत तर ते इथं 15 आहेत. तर यामध्ये शेगाव, गाडगेनगर, चिलिम छावणी, बिच्छू टेकडी तसेच फैजरपुरा, बरोडा बडनेरा, राजानगर, नागपूर पट्टी, कैलासनगर, यशोदानगर, महादेव खोरी, तिलकनगर, काशीराम चाळ, निर्मला कॉलनी, चमन नगर तर अशा प्रत्येकी इथं एक एक जागा आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे आणि यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 24/2/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर दत्त पॅलेस गांधी चौक अमरावती. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.